तुम्हाला माहित आहे का, हनुमानांच्या मस्तकावर तेल का घातले जाते, त्यांना शेंदूर का लावला जातो आणि त्यांच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ का घातली जाते? काय आहेत यामागील कथा? तर चला जाणून घेऊया। दर शनिवारी हनुमानांच्या मस्तकावर तेल घालतात। त्यासंबंधी अशी एक कथा सांगितली जाते की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता। त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असताना गैरसमजुतीने भरताने त्यांना बाण मारून खाली पाडले। परंतु हनुमानांचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्यांच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला। त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ शकले। यातूनच पुढे हनुमानांना तेल घालण्याची रूढी किंवा परंपरा चालू झाली। रुई का घातली जाते, तर हनुमानांना रुईच्या पानाची माळ घालण्यामागे सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते। ती थोडक्यात अशी की हनुमानांची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती। आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची म्हणजेच गणपती बाप्पांची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्यांना बळ, बुद्धी आणि विघ्न हर्तव्य नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानांच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानांची माळ घालत असे। आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात। तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची सुद्धा प्रथा पडली आहे। शेंदूर का लावला जातो? हनुमानांना शेंदूर लावण्यामागे सुद्धा 2 कथा सांगितल्या जातात। भरतांनी तेल आणि शेंदूर माखून हनुमानांची जखम बरी केली। याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानांनी एकदा पाहिले होते आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंतांनी सीतामाईला विचारले। असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईंनी हनुमानांना सांगितले होते। तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजेच प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागतात। त्याचप्रमाणे अहिरावण आणि महिरावण नामक 2 मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेले होते। ते राक्षस या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते। ऐनवेळी हनुमंतांनी रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणांची सुटका केली। या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी आपल्या मारुती स्तोत्रात करतात। पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानांना शेंदूर लावण्याची प्रथा पडली आहे असे मानले जाते। कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।